निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, संगमेर तालुका असेल, अकोले तालुका असेल, या सर्व तालुक्यातील जी जनता आहे ही अनेक काळापासून पुणे नाशिक रेल्वेची या मार्गे व्हावी या प्रतीक्षेमध्ये आहे। आणि खरं तर या जनतेच्या विकासासाठी आणि येथील विकासात्मक ही जी आमचा अकोले तालुका जो आहे हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो। आणि खरं तर या आदिवासी बांधवांना कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आणि विकासात्मक यांचा विकास होण्यासाठी खरं तर ही रेल्वे अतिशय महत्त्वाचा हा रेल्वे मार्ग आहे। परंतु काही राजकीय पुढारी असतील किंवा नेते असतील यांच्या काही हस्तक्षेपामुळे त्याच्यामध्ये अनेकदा बदल झाले। प्रथमतः या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो ही विकास क्रांती सेना, या विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष आहे भगवंतदादा काळे, उपाध्यक्ष आहे आंबीदुमाला गावचे हेलिकॉप्टर सरपंच जालंधर गागरे आणि आमचे संतोषजी पापळे कार्याध्यक्ष आहेत। या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून खरं तर 12 जानेवारी 2024 यावेळी देखील या ठिकाणी घारगावपासून ते अकोल्याच्या तहसीलपर्यंत 3 दिवसाच्या मुक्कामासह 60 किलोमीटरचा पायी अंतर चालत खरं तर या गावांमध्ये ज्यामध्ये बेलापूर असेल इथं मुक्काम केला, त्याच्यानंतर ब्राह्मवाडा असेल, त्याच्यानंतर कोतुळ असेल, या गावांमध्ये मुक्काम करत खरं तर या ठिकाणी लोकांची जनजागृती करत या विकासात्मक दृष्टीने हा रेल्वे मार्ग किती महत्त्वाचा आहे या दृष्टीने जनजागृती करत या तहसीलपर्यंत येऊन हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे आणि बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे। जी रेल्वे आहे ती संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या हद्दीवरून गेली पाहिजे ही मागणी प्रथमतः होती आणि त्याला आता 2 वर्ष होत आलेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा ह्या रेल्वेच्या संदर्भामध्ये कुठेतरी एक आशेचा किरण म्हणून या रेल्वे मार्गाकडे हे दोन्ही तालुके पाहत होते, जुन्नर तालुका देखील पाहत होता। परंतु त्याच्यामध्ये अचानक बदल झाला आणि हा अचानक बदल झाल्यानंतर जुन्नर तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, अकोले तालुका असेल, या तालुक्यातील जनतेला खरं तर धक्का बसलेला आहे। आणि या धक्क्यातून कुठेतरी रेल्वे मार्ग जातोय की काय या दृष्टिकोनातून ही जनता पुन्हा एकदा जागृत झालेली आहे। यानंतर काही विरोधी पक्षाचे नेते देखील याच्यामध्ये जागृत झालेले आहे का हा रेल्वे मार्ग जो पुणे नाशिक जो सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग बनवला, याचा खरा इतिहास असा आहे का हा रेल्वे मार्ग पुण्यावरून जर निघालो तर त्या पुन्हा नाशिक जो महामार्ग आहे याच्या पश्चिम बाजूने दाखवला आहे। म्हणजे पिंक बुक मध्ये ज्या रेल्वे मार्गाची नोंद केली गेलेली आहे FLX नुसार अंतिम स्थळ सर्वेनुसार ज्याची नोंद केली गेलेली आहे तो पश्चिम बाजूने दाखवला गेला। त्यानंतर काही राजकीय नेत्यांनी त्याच्यामध्ये राजकीय फायद्याकरता तो 210 किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग सेमी हाय स्पीड रेल्वे करून 235 किलोमीटर अंतर केलं आणि 235 किलोमीटर अंतर करून त्याच्यामधला मार्गात बदल केला। आणि आता तर असं दिसतंय की तू रेल्वे मार्ग जी जुनी म्हण होती पुण्यावरून पुणतांब्याला जायचं अशा प्रकारचा रेल्वे मार्ग तो पुण्यावरून अहमदनगर, शिर्डी आणि सिन्नर अशा प्रकारचा बनवण्याचा घाट या ठिकाणी त्या आपले जे रेल्वे मंत्री महोदय आहेत त्यांनी त्या दिवशी घोषणा केली की अशा प्रकारचा रेल्वे मार्ग होणार आहे। परंतु हा रेल्वे मार्ग होत असताना आमचा अकोले जो आदिवासी तालुका म्हणून समजला जातो या तालुक्यामध्ये खरं तर पर्यटनाच्या दृष्टीने कळसुबाई असेल, हरिश्चंद्रगड असेल, अशा भंडारदरा असेल, रंधा फॉल असेल, अशा विविध प्रकारचे पर्यटन स्थळ आमच्या या तालुक्यामध्ये म्हणजे याला मिनी जम्मू काश्मीर म्हणून अकोले तालुक्याला संबोधलं जातं। या विकासाच्या दृष्टीने जर पर्यटक या ठिकाणी यायचे असतील तर हा रेल्वे मार्ग सर्वात महत्त्वाचा असते। आणि हा रेल्वे मार्गामुळं येथील जे आदिवासी आमचे बांधव आहेत यांना रोजगाराची निर्मिती होईल, व्यवसायाची निर्मिती होईल आणि यातून कुठेतरी आमचा हा तरुण वर्ग आहे हा मुख्य प्रवाहामध्ये येण्यामध्ये या रेल्वे मार्गामुळे त्याचा उपयोग होईल। परंतु अशा प्रकारचं राजकीय खेळ आणि राजकीय फायद्याकरता जर रेल्वेचा खेळखंडोबा केला जात असेल तर सामान्य जनता गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या सर्व जनतेच्या ज्या आशा होत्या, ज्या इच्छा होत्या, या इच्छा घेऊन आणि आशा घेऊन जे जनतेच्या मनामध्ये जे होतं ते विकास क्रांती सेना हा प्रश्न घेऊन पुढे जात आहे। आणि म्हणून या सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की कार्याध्यक्ष संतोष पापळे असतील, आमचे या ठिकाणी मसोंडी गावचे सरपंच असतील, संभाजी बोडके असतील, या ठिकाणी आमचे करंडीचे सरपंच असतील, अतिशय आम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन करून एकदम शांततेच्या मार्गाने सर्व काही यापूर्वी आंदोलनं केली परंतु त्याची कुठल्याही प्रकारची प्रशासनाने दखल घेतलेली आम्हाला दिसत नाही। आणि म्हणून या विकास क्रांती सेनेला आता खरं तर रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। म्हणून सर्व अकोले तालुका असेल, जुन्नर तालुका असेल आणि संगमनेर तालुका असेल या सर्व जनतेला मी आव्हान करू इच्छितो की विकास क्रांती सेनेने येत्या 12 जानेवारी रोजी
संगमनेर तालुक्यातील बोटा येथील स्वराज्य फूड मॉल समोर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बंद करून खरं तर ही मागणी जी आहे ही केंद्रापर्यंत पाठवण्याची मागणी आणि आमची जी मागणी आहे या सर्वसामान्य जनतेच्या विकासात्मक मागणी आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही किंवा राजकीय हेतून हे आंदोलन करत नाही, परंतु जर जनतेच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांसाठी जर पक्षांचे नेते किंवा राजकीय नेत्यांचे कुठेतरी हात गुंतलेले असतील तर आम्हाला आमचे काही कुठे हात गुंतलेले नाही. आम्ही या सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणार आहोत आणि म्हणून 12 जानेवारी रोजी बोटा या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनतेने या आंदोलनामध्ये सहभागी होऊन खरं तर या आंदोलनाचा आवाज मोठा बुलंद करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून आणि आंदोलन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो रेल्वे मार्ग ज्या प्रकारे पहिला ठरला होता त्याच मार्गाने जाईल, नाही जे गेला तर त्या पुढच्या आंदोलनाची दिशा देखील विकास क्रांती सेनेचे जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सदस्य असतील ते त्यांची दिशा ठरवतील. या निमित्ताने मी एवढंच सांगतो.